तर बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 50 दिवस उलटून गेलेले आहेत, मात्र अजूनही या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे तपास यंत्रणांच्या हाती लागलेला नाही. आंधळे अजूनही गायब असल्यानं नव्या चर्चांना उधाण आलंय. फरार आरोपी कृष्णा आंधळेवरनं धनंजय मुंडेंवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येते. कालच या मुद्द्यावरून आमदार संदीप क्षीरसागरांनी कृष्णा आंधळेच्या घातपाताची शक्यता व्यक्त केली होती. मुख्य आरोपीच फरार असल्यानं पोलीस प्रशासन आणि वाल्मिक कराडचे काही संबंध आहेत का, अशी दाट शक्यताही विरोधकांनी व्यक्त केली आहे. पण या सगळ्या प्रकरणावर न्यूज 18 लोकमत काही प्रश्न उपस्थित करत आहे, काही सवाल आहेत. 50 दिवस उलटले तर कृष्णा आंधळे जो आहे तो अजूनही फरार कसा? आमचा दुसरा प्रश्न आहे की कृष्णा आंधळेला शोधण्यात इतके दिवस का लागत आहेत? कृष्णा आंधळेची संतोष देशमुख प्रकरणात भूमिका काय? आणि कृष्णा आंधळे पोलिसांच्या हाती का लागला नाही अजून? कृष्णा आंधळे नेमका कुठे लपून बसलाय? त्यामुळे हे प्रश्न उपस्थित करत असताना या ठिकाणी या प्रश्नांची उत्तरं देणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 50 दिवस पूर्ण होऊन गेलेले आहेत, तरीही अजूनही कृष्णा आंधळे नेमका कुठे आहे त्याचा अजून तपास लागू शकलेला नाहीये. त्यामुळे या सगळ्या याच्यात तपास यंत्रणांना ग्लास अर्धा भरलाय की ग्लास पूर्ण भरलेला आहे, या दोन्ही दृष्टिकोनातनं बघावं लागणार आहे. कारण यात अजूनही कृष्णा आंधळे सापडत नाही. आणि ज्याच्याबद्दल खरं तर संदीप क्षीरसागर काही प्रश्न उपस्थित करताना दिसतात, त्यांनी असं म्हटलं की कृष्णा आंधळे बरोबर घातपात झाला असण्याची दाट शक्यता आहे. 50 दिवसांनंतरही कृष्णा आंधळे का सापडत नाही असा सवाल धनंजय देशमुखांनी उपस्थित केला. बघूयात त्यांनी काय म्हटलं. मात्र अद्यापही 51 दिवसानंतरही जो हत्या प्रकरणातील आरोपी आहे, मुख्य आरोपी कृष्णा आंधळे, आणखी अटक नाही. शेवटचे शब्द तुम्हाला अगोदर व्यक्त होतो, मग तुम्ही पहिले दोन शब्द बोललात त्याच्यावर मी व्यक्त होतो नंतर. आता याच्यावर माझी विनंती आहे, जे कोणी सगळे प्रशासनामध्ये आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांनी हा जो कृष्णा आंधळे जो फरार आरोपी आहे तो अजून शोधला नाही 50 दिवसात. त्याच्या अगोदर पण 2 वर्ष तो गंभीर गुन्ह्यामध्ये 2 वर्ष फरार होता. यावर विशेष सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवून खरंच ह्याच्यावर विशेष काय करता येतंय. आमच्याकडून तर आम्ही सांगतोय की ही सगळी सराईत गुन्हेगारांची टोळी आहे, खूप लागेबंदे आहे, त्याच्यामध्ये खूप मोठी टीम आहे. हे जर सगळं उकडून फेकलं तरच आपण महाराष्ट्रातली गुन्हेगारी थांबवू शकतो. त्याचं उदाहरण या प्रकरणातून तयार होणार आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांनी ह्या कृष्णा आंधळे फरार आरोपीवर आणि त्याला दिलेलं जे अभय आहे, त्याला दिलेलं जे पुष्टी आहे, त्याने जे फरार असताना फक्त कागदोपत्री फरार असताना तो जो तिथं एरियामध्ये फिरला आहे, याचे काय कारण आहेत. तसं तर न्यायालयीन समिती त्याचं काम करणार आहे, पण यावर विशेष लक्ष घालून त्याचा तपास केला पाहिजे आणि हे सगळं बंद केलं पाहिजे, झालं पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. तसेच तपास जो चालू आहे यावर मुख्यमंत्री साहेबांना जो विश्वास दिलेला आहे, आम्हाला जो शब्द दिलेला आहे, त्याप्रमाणे आम्ही जसे जसे वेळ भेटेल, जसं काही वाटेल आम्हाला, तसं आम्ही CIDला SITला भेटत आलेलो आहोत आणि भेटत राहू. जिथं कुठं अडचण वाटेल, जिथं कुठं आम्हाला वाटेल की हे थोडं चुकीचं होईल आहे किंवा इथं काही तपास व्हायला आहे, त्या ठिकाणी आम्ही आवाज उठवू, आम्ही त्यांना विनंती करू, आम्ही त्यांच्या विश्वासात जाऊ, त्यांना आमच्या विश्वासात घेऊ. आमच्याकडून जी काही मदत होईल, काही CCTV फुटेज आमच्याकडे असतील किंवा काही अजून पुरावे असतील तर ते आम्ही त्यांना देऊ. आणि रस्त्यावरच्या लढाईचा विषय असा आहे की हे दुःख आयुष्यभरात कधी कमी होणार नाही. तर नैतिकतेच्या मुद्द्यावरनं धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी जी ती खासदार सुप्रिया सुळेंनी केली. 50 दिवसांपासून कृष्णा आंधळे का सापडत नाही? देशमुख कुटुंबियांची सरकारने चेष्टा लावली आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पोलीस तपासावरही सुप्रिया सुळेंनी प्रश्न उपस्थित केलेत. संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्या प्रकरणाला तब्बल 50 दिवस उलटून सुद्धा फरार आरोपी सापडत नाही. एवढं तंत्रज्ञान उपलब्ध असताना, AI उपलब्ध असताना आरोपी कसा सापडत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पण 50 दिवस ह्या काळामध्ये जिथे कॅमेराज आहेत, तंत्रज्ञान आहे, एवढी टेक्नॉलॉजी या जगामध्ये आहे, 50 दिवस झाले एक खुनी मिळत नाही तुम्हाला. आहे कुठे तो? मग फरार असेल तर कुठे झाला? काय AI मध्ये गेला? काय चेष्टा करून राहिली आहे देशमुख कुटुंबाची आणि या राज्याची?
50 दिवस झाले एक फरार माणूस या सरकारला मिळत नाही. काय करते यंत्रणा मग? हा प्रश्न आहेच ना. आम्ही काय मागणी करतोय, आम्ही जे मागणी करतोय आणि सगळे पक्ष त्याच्यात अजित पवारांचा जो NCP अजित पवार आहे तो पण आहेच ना मागणी करण्यात राजीनाम्यात. कुठला पक्ष जो राजीनामा मागत नाहीये, म्हणजे त्यांचा स्वतःचा पण पक्ष म्हणतोय राजीनामा द्या, आणि राजीनामा मी नैतिकतेवर मागतोय. आणि लोकशाहीमध्ये त्या संविधानाच्या चौकटीतच आम्ही करतोय ना जे करतोय ते. आणि पुरावे तर सगळेच देत आहेत. रोज तुमच्या चॅनलवर एक नवीन पुरावा देतोय. अजून काय पुरावे? तर सरपंच हत्या प्रकरणावरनं आरोपांच्या फैरीत सापडलेल्या धनंजय मुंडेंनी काल भावनिक साथ दिल्याचं पाहायला मिळालं. सतत होणाऱ्या आरोपांमुळे धनंजय मुंडेंनी तिसरीत शिकणाऱ्या मुलीचं उदाहरण दिलं. मुलांना त्यांचे मित्र काय म्हणत असतील असं भावनिक वक्तव्य मुंडेंनी केलं. यावर आता सुप्रिया सुळेंनीही भाष्य केलं. धनंजय मुंडे यांनी आपल्या मुलीचा उल्लेख केला हे ठीकच आहे, पण त्यांनी आपल्या मुलीचा विचार करताना संतोष देशमुखच्या मुलीचा विचार केला असता तर बरं वाटलं असतं, असा टोला सुप्रिया सुळेंनी धनंजय मुंडेंना लगावला आहे. ज्या वेळेस व्यक्तिगत तुमच्यावर कुठलेही खोटे आरोप होतात डायरेक्ट तुमच्यावर, आणि तुम्हाला जर लहान मुलं असेल आणि ती जर तिसरीला शाळेत जात असेल ना, तर त्या मुलीला तिच्या मित्र आणि मैत्रिणी काय म्हणत असतील याचा विचार करा. मला एक गोष्ट खूप प्रांजळपणे म्हणायची आहे की काल मी त्यांचा तो व्हिडिओ तुमच्या TV ह्याच्यावर पाहिला. त्यांच्या मुलीबद्दल, त्यांच्या मुलांबद्दल आणि बायकोबद्दल मला अतिशय संवेदनशील आहे. मी त्यांची बायको राजश्री एक अतिशय चांगली महिला आहे. तिच्याबद्दल माझ्या मनात फक्त प्रेम आणि आदर आहे. त्यांच्या लहान मुलांचा ह्या कशाची काही संबंध नाही. पण जेव्हा ते हे वाक्य बोलत होते मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा होता की तुम्ही तुमच्या मुलीबद्दल बोलता, हे अतिशय योग्य आहे ते स्टेटमेंट, पण हे स्टेटमेंट करत असताना संतोषच्या मुलांचा एकदा जरी